देणारी याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टात करण्यात आल्याची माहिती मिळते। आणि या प्रकरणी कोर्टानं ओबीसी याचिकाकर्त्यांना एका आठवड्यामध्ये उत्तर द्यायला सांगितलंय। राज्य सरकारची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका याचिकाकर्त्यांनी केली। पुढील सुनावणी 31 जुलैला होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, का अधिकचे अपडेट्स आहेत? सगळे सोयरे अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारनं कोर्टामध्ये केली आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला होता, मात्र त्या विरोधात अनेक याचिका या मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या। काल या प्रकरणात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या वेळी या सगळ्या याचिका फेटाळून लावण्याची मागणी राज्य सरकारने करण्यात आली। राज्य सरकारने असं देखील सांगितलं की या याचिकांमध्ये काहीही तथ्य नाही। ओबीसी संघटनांकडून या सगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे की या याचिकांमध्ये तथ्य नसून त्या फेटाळण्याचं आता 2 आठवड्याने या प्रकरणातली पुढील सुनावणी ठेवलेली आहे आणि या सुनावणी उच्च न्यायालय कोणता निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।